सर्वेक्षणासाठी म्हणा किंवा भौगोलिक सहलीसाठी ज्या स्पॉटचं सिलेक्शन केलेलं आहे किंवा निवड केलेली आहे ते क्षेत्र कोणतं आहे? वैनगंगा कठानी दाओब क्षेत्र. आता दाओब म्हणजे काय किंवा दोआब म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेल, पण पहिले रिव्हर म्हणजे काय हे जाणून घेऊ. रिव्हर म्हणजे काय? नदी. नदी म्हणजे काय? उताराला अनुसरून पाण्याचा जो प्रवाह वाहत येतो त्याला आपण काय म्हणतो? नदी म्हणतो. एक नदी उपनदी त्याला येऊन अनेक उपनद्या मिळून एक काय तयार होते? संगम. संगम तर तयार होते पण एक रिव्हर बेसिन तयार होते, त्याला काय म्हणतो? रिव्हर बेसिन म्हणजे नदीचे खोरे. ठीक आहे. नदीच्या 3 अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या अवस्था आहेत? युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. युवावस्था कुठे असते? पर्वतीय प्रदेशामध्ये असते. पर्वतीय प्रदेश हिमालय गंगेचे जे वरचा भाग आहे बरोबर ते आपण त्याला म्हणतो हिमालय रिजन. त्यानंतर पठारी भाग आहे. पठारीमध्ये कोणती अवस्था असते? प्रौढावस्था. प्रौढावस्थेमध्ये नद्यांची गती ही मंदावलेली असते. ठीक आहे. आणि त्यानंतरची जी शेवटली अवस्था असते ती सागरीय भागात किंवा मैदानी भागात जी असते त्याला आपण म्हणतो वृद्धावस्था. ती नदीचा शेवट असते. बरोबर आहे. तर फर्स्ट स्टेजेस ऑफ रिव्हरमध्ये म्हणजे जो नदीची युवावस्था आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात, नदी पायऱ्या तयार होतात, आहे की नाही. असे अनेक धबधबे तयार होतात. हे सर्व कुठे तयार होतात? नदीच्या युवावस्थेमध्ये. दुसरी अवस्था आहे प्रौढावस्था. प्रौढावस्था ही कुठे असते? पठारी भागात. आपण सध्या पठारी भागामध्ये आहोत. पठारी भागामध्ये कुंडलकासार सरोवर, नागमोडी वळणे, दाओब क्षेत्र जे स्पेशली आपण ज्याच्यासाठी स्टडी करायला तो दाओब क्षेत्र सुद्धा इथेच तयार होतो. ठीक आहे. आणि अनेक नागमोडी वळणामध्ये ऑक्सब्लो लेक कुंडलकासार सरोवर होते. कुंडलकासार सरोवर म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा नदी फोर्सफुली मृदू खडक आणि कठीण खडक जेव्हा कापत नेते तर ती मृदू खडकाची झीज करते. कठीण खडक तसाच असतो, त्याला वळसे देऊन मग नदी ती वाहत सामोरं. तुम्ही याचं जर डायरेक्शन पाहा तर बघा ती वळसा देऊन वाहत आहे. पण जेव्हा पूर येतो आणि पूर आल्यानंतर जेव्हा त्या पात्रामध्ये नदीच्या पात्रामध्ये पाणी समावू शकत नाही तर ती काय करते? सरळ मार्गाने वाहते. सरळ मार्गाने वाहत असताना काय होते? मग तिचा मार्ग बदलतो आणि तो जो नागमोडी वळण होता तो कट होऊन जातो. तो कट होऊन जातो आणि नदी नवीन प्रवाहाने वाहू लागते आणि तिथे मग एक असा चंद्राकृती सरोवर तयार होतो. त्याला काय म्हणतात? कुंडलकासार सरोवर असे म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रौढावस्थेत हे जे नदीच्या खनन वहन आणि संचलन कार्यातून निर्मित तयार होतात. आणि शेवटली अवस्था असते जी असते वृद्धावस्था. जशी आपली अवस्था असते ना, आपण युवावस्थेतून जातो, प्रौढावस्थेतून जातो आणि नंतर मृत पावतो, ती असते वृद्धावस्था. तशी नदी सुद्धा मृत पावते, ती शेवटली अवस्था असते वृद्धावस्था. तर वृद्धावस्था कुठे असते? मैदानी प्रदेशात. नदीचा गती एकदम अति मंदावलेली असते. तिची गती कशी होते? एकदम मंदावलेली असते आणि तिथे ज्या प्रदेशाची निर्मिती होते त्याला म्हणतात त्रिभुज प्रदेश. त्याला काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश. अशा पद्धतीने नदीच्या 3 अवस्था आहेत. पण आपण ज्या ठिकाणी आता अभ्यासाला आलो आहे तो आहे दाओब क्षेत्र. आता दाओब क्षेत्र म्हणजे काय? दोआब क्षेत्र म्हणजे काय? दो आप. दो म्हणजे 2, आप म्हणजे पाणी. म्हणजे 2 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होते आणि तिथे जो मृदेचा सुपीक प्रदेश तयार होतो त्याला काय म्हणतात? दोआब क्षेत्र. आता बघा इकडनं या डायरेक्शननी वैनगंगा नदी येत आहे आणि या डायरेक्शननी तुमच्या मागे बघा जिकडे ट्रॅक्टर ठेवलेले आहेत ते आहे कठाणीमध्ये. या दोनांचा संगम या ठिकाणी होत आहे आणि हा जो तुम्ही इथे जो शेतीचा भाग पाहतात फर्टाईल लँड ही सर्व दोआब क्षेत्राची सुपीक जमीन आहे. ॲग्रिकल्चरसाठी बेस्ट जमीन म्हटले जाते ही आहे दोआब क्षेत्राची कृषीसाठी. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यासाठी आहे की इथनं नदीचं पाणी त्याला 12 महिने प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे 12 महिने या ठिकाणी शेती केली जाते. ही एक दोआब क्षेत्राचा किंवा दोआब DOAB इंग्लिशमध्ये म्हणतात, डोआब मराठीमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये दोआब म्हणतात. दोआब हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे आणि इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये याला मान्यता प्राप्त झालेली आहे. म्हणून जसं याला इंग्लिशमध्ये दुसरा वर्ड नाही, दोआब म्हणजे दोआबच आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज जो स्टडी केलेला आहे हा कोणता स्टडी केलेला आहे? कठानी आणि वैनगंगेचं एकत्र जे संगम होत आहे त्या क्षेत्राला काय म्हणतात? दोआब क्षेत्र. आणि ते कोणतं आहे? कृषीसाठी जमिनीमुळे तिथे केली जाते आणि 12 महिने
पाण्याची उपलब्धता असते.